एक हात मदतीचा या उपक्रमासाठी मार्गदर्शन करताना मराठवाडा विदर्भ या भागातील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा हा उपक्रम मांडवगण फराटा येथून सगळे उपस्थित सगळे घ्या. दादा पाटील, बाबासाहेब आणि ज्यांनी अधिकृत समोर येऊन ज्यांनी हातामध्ये हा कार्यक्रम घेतला ते दीपक पाटील मराठे आणि त्यांचा सर्व संच, या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर. आज त्या ठिकाणची परिस्थिती जवळपास बरेच जणांनी पाहिलेली आहे आणि मांडवगणमधनं रात्री अक्षयनी सरकारांना फोन केले आणि हा कार्यक्रम आपण या ठिकाणी त्या गाडी रवाना करणार आहेत म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि त्या ठिकाणी येऊन आपण त्यांना एक मदतीचा हात द्यायचा म्हणून आज या राज्याचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री आणि ज्यांचं खरोखर आपल्या परिसरावर भागावरच काय परंतु प्रत्येक वैयक्तिक व्यक्तीवर सुद्धा प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा आणि दादांच्या माध्यमामधून या तालुक्याचे आमदार आदरणीय माऊलीआबा खटके यांच्या माध्यमामधून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे जे काही या ठिकाणी देता येईल ते मदत करण्याचं दादा पाटलांनी हे धोरण ठरवलं आणि या गावाने एक मोठा हातभार लावण्याचं काम आज 18 लाख रुपयांचे वस्तू त्यांना देण्याचं ठरवलं. आज माढा तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये जाऊन ते देण्याचं काम या ठिकाणी हे तरुण सुरू करणार आहे. असो हे जाणाऱ्या तरुणांना मी शुभेच्छा देतो आणि अजूनही कुठल्या गावानं असा राबवला तर अध्यक्ष पाटील सगळ्यांनी आणखी एका 2-3 गावात एकत्र मोठा कार्यक्रम घेऊन मदतीचा हात देण्यासाठी आपला पक्ष सातत्यानं मागे राहील. त्याचं कारण आपल्या परिसरावरती भागावरती आणि अडचणीच्या काळात ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री दादांचं सातत्यानं लक्ष असतं आणि त्या नेत्यांच्या नावासाठी आपण सर्वांनी करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि